याबाबत जैन समाजाने आंदोलन केल्यानंतर एक भूमिका आणि मराठी एकीकरण समितीला वेगळा न्याय मिळाल्याची भावना सध्या व्यक्त केली जाते। जैन समाजातील आंदोलकांना हातही लावला नाही, मराठी समितीच्या आंदोलकांची धरपकड का केली असा सवाल समितीतर्फे विचारला जातोय। कबुतरांसाठी जैन समाजाने 6 ऑगस्टच्या आंदोलनाविरोधात मराठी एकीकरण समिती आज रस्त्यावर उतरली होती। परवानगी नाकारूनही आंदोलन करणाऱ्या आंदोलकांची पोलिसांनी धरपकड सुरू केली। जैन समाजाने आक्रमक होत ताडपत्री फाडली तेव्हा त्यांच्यावर कारवाई का झाली नाही, सरकार दुटप्पीपणा करते असा आरोप त्यांनी केला। पोलिसांनी रक्त काढले मराठीसाठी, या पोलिसांसाठी आलोय मी। या पोलिसांना मारहाण झाली, धक्काबुक्की झाली म्हणून मराठी एकीकरण समिती आज आंदोलन करते। त्याच पोलिसांनी माझं रक्त काढलंय। गृहमंत्र्यांनी पोलिसांनी काय सूचना दिल्यात? पोलीस सगळ्यांसाठी असतं ना, मग मराठी एकीकरण समितीचं आंदोलन का दडपतंय? या पोलिसांनी मला मारहाण केली आहे, अक्षरशः हात माझा पिरगळून टाकलाय। याचं आज याला जबाबदार कोण आहे? पोलिसांनी माझा हात तोडलाय, हे पणाच आहे। गृहमंत्र्यांनी सगळ्या पोलिसांची तात्काळ निलंबन करावं। 6 तारखेला हे कुठे होते? 6 तारखेला हे कुठे होते असा प्रश्न आहे। हे रक्त का साठी जातंय याचा आम्हाला अभिमान आहे। वळूया पुढच्या बातमीकडे। मराठा आंदोलक मनोज जरांगेंनी पुन्हा एकदा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर गंभीर आरोप केले। 29 ऑगस्टला मुंबईत धडकणारा मराठा मोर्चा उधळण्यासाठी